सुरुवातीला बातमी आहे रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणाची। नोटाबंदीनंतर सर्वांना खरतर व्याजदर कमी होतील अशी आशा होती, मात्र जाहीर झालेल्या पतधोरणात व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता जितका होता तितकाच राहणार आहे। या उलट विकास दर घटण्याची आशा व्यक्त करण्यात आलेली आहे। तसंच आगामी काळात महागाईचे देखील संकेत रिझर्व्ह बँकेकडून दिले गेलेत। मयूर परीख आपल्या सोबत आहेत। मयूर, काय काय घोषित झालेलं आहे या द्वैमासिक पतधोरणात? नेमकी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट या संदर्भात लोकांना अशी कल्पना होती की ते कमी करण्यात येणार असे काही लोक अनुमान करत होते। ते काही घडलं नाही। तेवढंच नव्हे तर दुसऱ्या कोणत्याही रेटमध्ये सुद्धा त्यांनी काहीही बदल केले नाही। याचा उलट 7.5 एवढा विकास दर आखला गेला होता मागच्या क्रेडिट पॉलिसीमध्ये, त्याला खालवून 7.1 एवढा करण्यात आलेला आहे। नेमकी याच्या विषयावर त्यांनी डिमॉनिटायझेशन या विषयावर त्यांचं म्हणणं आहे की डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर इन्फ्लेशन आहे तो बऱ्यापैकी खालती येऊ शकतो। नेमकी त्याचा असर पण विकास दरावर होईल, मंदी येण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर रेपो रेट आणि रेपो रेट मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। मयूर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।